नमस्कार श्रोते हो. राम राम बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? बालमित्रांनो, जुनाट शाळा या गोष्टीत आपण पाहिलं. तोत्तो-चान आणि तिचे वर्गमित्र यांचे तोमोई शाळेवरील असलेली माया, प्रेम. तोमोई शाळा, प्रत्येकाला उत्तम माणूस म्हणून घडवणारी तोमोई शाळा. आतून आणि बाहेरून खूप छान शाळा. आपल्या प्रत्येकाला आपली शाळा खूप आवडत असते, होय ना? तिची इमारत जुनी आहे का नवीन आहे हे महत्त्वाचं नसतं. ती शाळा आपल्याला काय देते ते महत्त्वाचं असतं. रिबीन या गोष्टीमध्ये आपण पाहिलं, तोत्तो-चान आपल्या मुख्याध्यापक कोबायाशींचे मत समजून घेते आणि आपल्यासारखीच परदेशी रिबीन आपल्या मैत्रिणीला मियो-चानसाठी मिळणार नसेल तर तोत्तो-चान ती रिबीन शाळेत घालून न येण्याचे मान्य करते. अहो, पुष्कळ वेळा पावला पावलावर मनाचा खोटेपणा, कोतेपणा आणि हट्टीपणा दाखवणारी माणसं ज्या जगात दिसतात, तिथे इतरांच्या मनाचा विचार करून त्यांना समजून घेऊन मदत करावी हे तोत्तो-चान तिच्या आचरणातून दाखवून देते. खरं तर ती आहे छोटीशी चिमुरडी. मात्र ती कोबायाशींचं म्हणणं पूर्ण समजून घेते आणि त्यांना मदत करते, मियो-चानच्या मनाचा विचार करून. वा बालमित्रांनो, आज अर्चनाताई सांगणार आहेत त्या पुढची गोष्ट. चला तर मग ऐकूयात. जखमी जवानांशी भेट. आयुष्यात पहिल्यांदाच तोत्तो-चान जखमी जवानांच्या हॉस्पिटलमध्ये जात होती. तिच्याबरोबरच इतर प्राथमिक शाळांमधील एकूण 30 मुले होती. तोत्तो-चानची त्यातल्या कोणाशीही ओळख नव्हती. प्रत्येक शाळांमधून सर्वसाधारणपणे 2-3 मुले पाठवली जात असत. पण तोमोईसारख्या छोट्या शाळेतून एखादाच विद्यार्थी पाठवला जायचा. कुठल्याही शाळेतील एक शिक्षक सर्वांबरोबर असायचे. तोत्तो-चान तोमोईची प्रतिनिधी होती. बरोबर आलेल्या बाईंनी मुलांना एका वॉर्डमध्ये नेलं. तिथे पांढरे कपडे घातलेले 15 जवान होते. काही पलंगावर झोपले होते तर काही इकडे तिकडे हिंडत होते. तोत्तो-चानला काळजी होती की ते जवान कसे दिसत असतील कोणास ठाऊक, पण ते सगळे चांगले हसतमुख होते. काहींच्या डोक्याला मोठाली बँडेजे बांधलेली होती, पण चेहऱ्यावर मात्र दुःखाची रेषासुद्धा नव्हती. तोत्तो-चानने सुटकेचा निश्वास टाकला. बाईंनी सगळ्यांना वॉर्डच्या मध्यभागी एकत्र केले आणि त्या जवानांकडे बघून त्या म्हणाल्या, आम्ही सगळे तुम्हाला भेटायला आलो आहोत. मुलांनी त्यांना नमस्ते केलं. आज 5 मे म्हणजे मुलांचा सण, बाई पुढे म्हणाल्या. म्हणून आज मुलांच्या सणाचेच गाणं आम्ही म्हणणार आहोत. बाईंनी मुलांकडे बघितले. चला सुरू, 1 2 3 आणि त्यांनी हातांनी ताल द्यायला सुरुवात केली. मुले एकमेकांना ओळखत नव्हती, पण त्यांनी एका सुरात गायला सुरुवात केली. उंचावरल्या निळ्या सागरी, ढगांपलीकडे निळ्या सागरी. तोत्तो-चानला ते गाणं माहीत नव्हते, कारण असले कुठलेच गाणे तोमोईमध्ये शिकवलं जात नव्हतं. ती एका जवानाच्या पलंगावर एका कडेला बसून राहिली. त्या जवानाचा चेहरा खूप मायाळू दिसत होता. ती संकोचून ते गाणं ऐकत होती. पहिले गाणं संपल्यावर बाई म्हणाल्या, आता बाहुलीच्या उत्सवाचे गाणं म्हणूया. तोत्तो-चान सोडून सर्वांनी ते गाणं फारच सुंदर म्हटलं. ज्योतीने लावू ज्योती, दीपानी उजळू राती. शांत बसून राहण्याशिवाय तोत्तो-चान काहीच करू शकत नव्हती.
गाणं संपल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या. मग घोड्याचे गाणं झाल्यावर तो अंथरुणावरचा जवान तोत्ताचानला म्हणाला, "तू नाही म्हटलंस गाणं?" तोत्ताचानला खूप ओशाळल्यासारखे झाले. ती त्या जवानांना भेटण्यासाठी आली होती आणि तिला एक गाणंसुद्धा म्हणता आलं नव्हतं. शेवटी ती पलंगावरून खाली उतरली आणि धीटपणे म्हणाली, "ठीक आहे, आता मला माहीत असलेलं एक गाणं म्हणते." काहीतरी ठरवल्यापेक्षा वेगळं घडत होतं. बाईंनी विचारलं, "तू का म्हणणार आहेस?" पण तोवर तोत्ताचानने एक खोल श्वास घेऊन सुरुवात केली, "32 वेळा चावून खावा प्रत्येक घास जेवताना." काही मुले हसायला लागली. काहींची आपापसात कुजबूज सुरू झाली. हे कुठले गाणे?" बाईंनी तिच्या गाण्याला ताल द्यायचा प्रयत्न केला, पण शेवटी त्यांनाही काय करायचे ते समजेना. तोत्ताचानला थोडा संकोच वाटला, पण तिने नेटाने गाणं पूर्ण म्हटलं, "हसतमुखाने नेहमी खावा प्रत्येक खाऊ खाताना." गाणे संपल्यावर तिने सर्वांना मान लावून अभिवादन केलं. तिने मान वर केली तेव्हा तिला धक्काच बसला, कारण त्या जवानाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. तिला वाटले तिने काहीतरी वाईट केलं असणार. तेवढ्यात तिच्या बाबांपेक्षा वयाने किंचित मोठ्या वाटणाऱ्या त्या जवानाने तिच्या डोक्यावर हलकेच हात ठेवला आणि सद्गदित आवाजात तो म्हणाला, फार आभारी आहे मी तुझा." तो तिच्या डोक्यावर हलके हलके थोपटतच होता आणि अश्रूंचा आवेगही त्याला आवरत नव्हता. जरा त्याला बरे वाटावे म्हणून बाई म्हणाल्या, "आता मुले तुम्हाला त्यांनी सैनिकांसाठी लिहिलेले निबंध वाचून दाखवतील." मुलांनी आळीपाळीने निबंध वाचायला सुरुवात केली. तोत्ताचानने त्या जवानाकडे बघितले. त्याचे डोळे आणि नाकाचा शेंडा लाल लाल झाला होता. पण तो तोत्ताचानकडे बघून हसला. तीही हसली. तिला जरासे बरे वाटले. त्या जवानाच्या डोळ्यात पाणी का आले हे त्याचे त्यालाच माहीत. कदाचित त्याला तोत्ताचानसारखी छोटीशी मुलगी असेल, किंवा कदाचित तिच्या त्या गाण्याच्या गोड आणि निरागस पद्धतीमुळे त्यांचे मन हेलावून गेले असेल, किंवा युद्धभूमीवर अनेकदा उपासमार होण्याचा अनुभव असताना 32 वेळा चावून खावा हा या गोड पोरीचा संदेश त्यांना उदास करून गेला असेल. चावायला काही मिळायला तर हवं ना. त्या जवानाला कदाचित थोड्याच दिवसात या कोवळ्या पोरांना काय पाहावं लागेल या विचारानेही वाईट वाटलं असेल. निबंध वाचताना मुलांना काहीच जाणवले नसेल, पण प्रशांत महासागरात एव्हाना युद्धाला सुरुवात झाली होती. हो, प्रशांत महासागरात एव्हाना युद्धाला सुरुवात झाली होती. आरोग्य साल. स्टेशनवरच्या माणसाला गळ्यातला पास दाखवून तोत्ताचान जिउगाओका स्टेशनच्या बाहेर पडली. स्टेशनजवळ काहीतरी वेगळं दृश्य दिसत होते. एक तरुण माणूस चटईवर मांडी घालून बसला होता. त्याच्या पुढ्यात एक वाळक्या काटक्यांचा ढीग पडला होता. त्या काटक्या बहुधा झाडांच्या वाळक्या साली होत्या. 5-6 माणसे त्याच्या भोवती कोंडाळे करून उभी होती. तोत्ताचानही त्यांच्यात सामील झाली. तो माणूस सांगत होता, "नीट लक्ष द्या, मी काय म्हणतोय ते ऐका. आपली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य. सकाळी उठल्याबरोबर तुमची तब्येत बरी आहे का हे समजायला हवे असेल तर फक्त या सालीचा एक तुकडा चावून पहा. कडवट लागला तर नक्की समजा की प्रकृतीत बिघाड आहे, आणि कडवट नाही लागला तर मात्र बिनधास्त रहा. तब्येत ठणठणीत आहे असे खात्रीने समजा.
ही साल तुम्हाला सांगेल तुम्ही निरोगी आहात की नाही. आणि या इतक्या मौल्यवान सालीची किंमत फक्त 20 पैसे. फक्त 20 पैसे. कोपऱ्यातले दादासाहेब या अहो, एकदा परीक्षा तर घेऊन पहा. असे म्हणून त्याने एका हडकुळ्या माणसाला एक तुकडा दिला. त्याने किंचित चावून बघितला. मला वाटतं थोडंसं कडू लागतंय. तो साल विकणारा माणूस पटकन म्हणाला, दादा जरा काळजी घ्या, काहीतरी रोग खात्रीने आहे, पण तशी विशेष चिंता नाही. थोडंसंच कडू वाटतं आहे ना, मग हरकत नाही, पण तरीही जपाच. बाईसाहेब तुम्हीही पहा ना एकदा परीक्षा करून, असे म्हणत त्याने दुसऱ्या एका बाईकडे मोर्चा वळवला. तिने एक मोठासा तुकडा घेतला आणि भराभर चावला. छे, अजिबात कडू बिडू लागत नाही. वा, अभिनंदन बाईसाहेब, तुमची प्रकृती उत्तम आहे. मग आवाज मोठ्याने वाढवत तो म्हणाला, 20 पैसे, फक्त 20 पैशात तुमच्या प्रकृतीचे अचूक निदान करा. फक्त 20 पैसे घ्या, फक्त 20 पैसे. तोत्तोचानला खरं तर एक तुकडा चावून बघायचा होता, पण तिला संकोच वाटत होता. शेवटी तिने विचारले, शाळा सुटल्यावर तुम्ही इथे असाल का हो? हो, असेन की. तो त्या शाळकरी पोरीकडे बघत म्हणाला. तोत्तोचान शाळेकडे धावत सुटली. तिला शाळा भरायच्या आत पोहोचायला हवं होतं ना. गेल्या तिला काहीतरी विचारायचे होते. वर्गात शिरल्या तिने विचारले, मला कोणीतरी 20 पैसे उसने देऊ शकेल? पण कोणाकडेच 20 पैसे नव्हते. एक चॉकलेटला सुद्धा 10 पैसे लागायचे. 20 पैसे ही काही फार मोठी रक्कम नव्हती, पण तरीही कोणाकडेच 20 पैसे नव्हते. मी आईबाबांना विचारू का? मियोचान म्हणाली. अशा वेळी मियोचान मुख्याध्यापकांची मुलगी होती हे फार सोयीचे होते. मियोचानचे घर सभागृहाशेजारीच होते, त्यामुळे जणू काही ती शाळेतच राहत असल्यासारखे होते. बाबा म्हणाले, ते तुला 20 पैसे देतील. मियोचानने जेवणाच्या सुट्टीत सांगितले. पण ते विचारत होते की तुला ते कशासाठी हवे आहेत? तोत्तोचान लगेच मुख्याध्यापकांकडे गेली. तुला 20 पैसे हवेत ना? त्यांनी चष्मा काढता विचारले. कशाला ग? मला ना आपण बरे आहोत की नाही ते सांगणारी झाडाची साल घ्यायची आहे. तिने पटकन सांगून टाकले. मुख्याध्यापकांची उत्सुकता वाढली होती. अच्छा, आणि ती कुठे मिळते? स्टेशन समोर. तिने भरा सकाळची सगळी हकीकत सांगितली. ठीक आहे, तुला हवी तर घे एक विकत, पण मलाही एकदा ती साल चावायला देशील ना? मुख्याध्यापकाने खिशातून पैशाचे पाकिट काढले आणि तिच्या हातावर 20 पैसे ठेवले. धन्यवाद. मी ना आईकडून घेऊन तुम्हाला पैसे परत करेन. ती मला नेहमी पुस्तकांना वगैरे पैसे देते. मला इतर काही हवं असेल तर आधी विचारावे लागते, पण ही साल सर्वांनाच उपयोगी पडणार आहे, म्हणून ती काही नाही म्हणणार नाही. तोत्तोचान म्हणाली. शाळा सुटल्यावर हातात 20 पैसे घट्ट धरून ती पळत स्टेशनकडे गेली. तो माणूस अजूनही तिथे बसून त्या साली विकत होता. तोत्तोचानच्या हातातले 20 पैसे बघून तो म्हणाला, अरे वा, आता ही साल पाहून तुझे आई बाबा खुश होतील. हो, आणि रॉकी पण, ती पटकन म्हणाली. रॉकी कोण? त्याने विचारले. रॉकी आमचा कुत्रा आहे, जर्मन शेफर्ड जातीचा आहे तो. एक
क्षणभर विचार करून तो म्हणाला, कुत्रा? हरकत नाही. मला वाटतं कुत्र्याला सुद्धा उपयोगी होईल. त्याला जर कडू लागली तर तो ती खाणार नाही. म्हणजेच त्याची तब्येत बरी नाही. त्या माणसाने 6 इंच लांब आणि साधारण 1 इंच रुंदीचा सालीचा एक तुकडा काढून दिला. हा घे, रोज थोडासा चाव. कडू लागला तर तुला बरं नाही असे समज, आणि नाही तर काहीच प्रश्न नाही. तोत्तोचानने नीट जपून ती साल घरी नेली. गेल्या गेल्या तिने आधी ती साल चावून बघितली. छे, ती अजिबात कडू नव्हती. खरं तर तिला कसली चवच नव्हती. आहा, माझी तब्येत एकदम नीट आहेच मग, आई हसून म्हणाली. का, काय झालं? तोत्तोचानने आईला सगळं नीट समजावून सांगितलं. आईला सुद्धा एकदा साल चावून बघायला लावली. नाही ग, कडू नाही, आई म्हणाली. म्हणजे तू पण अगदी ठणठणीत आहेस? मग तोत्तोचान रॉकीकडे गेली आणि तिने तो तुकडा त्याच्यासमोर धरला. रॉकीने तो हुंगून बघितला, नंतर चाटला. चावून बघ ना, त्याशिवाय कसं समजणार की तू बरा आहेस की नाही आहेस ते? तोत्तोचानने त्याला आग्रह केला. पण रॉकीने काही तो तुकडा चावण्याचा प्रयत्न केला नाही. तिने परत एकदा त्याच्या तोंडाजवळ तो तुकडा नेला. चाव रे, चाव ना. तुला बरं नसेल तर मला फार वाईट वाटेल. रॉकीने शेवटी एक छोटासा चावा घेतला आणि परत एकदा हुंगला. त्याला आवडला नाही असे वाटत नव्हतं. त्याने एक मोठी जांभई दिली. बरं झालं बाई, तुला काहीही झालेलं नाहीये. दुसऱ्या दिवशी सकाळी आईने तिला 20 पैसे दिले. ती सरळ मुख्याध्यापकांकडे गेली आणि तिने चटकन सालीचा तो तुकडा त्यांच्यासमोर ठेवला. त्यांनी प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडे बघितलं. तेवढ्यात तिच्या हातातले 20 पैसे त्यांना दिसले आणि त्यांना आठवलं. चावून बघा, तोत्तोचान म्हणाली. कडू लागले तर तुम्हाला बरं नाही असं समजा. मुख्याध्यापकाने ती किंचित चावली आणि नंतर नीट निरखून बघितली. कडू लागते? तोत्तोचानने काळजीने त्यांच्याकडे बघितलं. विचारलं, याला चवच नाहीये. तिला तो तुकडा परत देता देता ते म्हणाले, अगं मी पूर्ण बरा आहे. तिला खूप आनंद झाला. त्या दिवशी तिने शाळेत सगळ्यांना तो तुकडा चावून बघायला लावला. एकाही मुलाला तो तुकडा कडू लागला नाही. याचाच अर्थ ते सगळे निरोगी होते. तोत्तोचानचा आनंद गगनात मावत नव्हता. सगळी मुले मुख्याध्यापकांना जाऊन सांगत होती की ती निरोगी होती. आणि प्रत्येकाला मुख्याध्यापक म्हणत होते, अरे वा, छान छान. मुख्याध्यापकांना सगळं समजत होतं. त्यांना माहीत होतं की कोणीही चावली तरी ती साल कडू लागणार नव्हती. पण मुख्याध्यापकांना आवडला होता तो तोत्तोचानचा सगळे निरोगी असण्याबद्दलचा आनंद. तोत्तोचानवरच्या संस्कारामुळे ती साल कोणाला कडू तर लागत नाही ना, याविषयी तिला काळजी वाटत होती. तोत्तोचानने रस्त्यावरच्या एका कुत्र्याला सुद्धा ती साल चावायला लावण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ ते कुत्रं तिला चावलंच असतं, पण त्याचेही तिला काहीच वाटलं नाही. अरे तुला समजेल रे, तू बरा आहेस की नाही, ती त्या कुत्र्यावर ओरडली. चाव रे, तू आजारी नसलास म्हणजे झालं. शेवटी एकदाचे तिचे प्रयत्न सफल झाले. त्या कुत्र्याने एकदाचा तो तुकडा चावला. अरे वा, तू पण निरोगी आहेस, ती उड्या मारत म्हणाली. कुत्र्याने जणू आभार मानण्यासाठी मान हलवली आणि तो पळून गेला. मुख्याध्यापकांच्या अंदाजाप्रमाणेच साले विकणारा तो माणूस परत कधीच जीवगावकामध्ये दिसला नाही. रोज सकाळी शाळेला निघताना तोत्तोचान तिच्या कप्प्यातून ती साल काढायची. ती साल म्हणजे एक शक्तिवर्धक झालं होतं. साल चावून रोज एकदा म्हणायची, वा, मी निरोगी आहे. आणि सुदैवाने तोत्तोचान
खरोखरच निरोगी होती. बालमित्रांनो, आवडल्या का गोष्टी? श्रोते हो, तोत्तो-चान हे पुस्तक लिहिलं आहे तेत्सुको कुर्यानागी यांनी. याचा मराठी अनुवाद केला आहे चेतना सरदेशमुख गोसावी यांनी. तोत्तो-चान या पुस्तकातील जखमी जवानांशी भेट आणि आरोग्य साल या गोष्टी आत्ताच आपण ऐकल्यात. या गोष्टी आपल्याला सांगितल्या अर्चना अभिजित भांडारकर. बालमित्रांनो, म्हणजेच तुमच्या अर्चनाताईने. उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन गोष्टींसह. तोपर्यंत घरीच राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद. शुभरात्री.